जागतिक स्तरावर मानाचा समजला जाणारा कान्स फिल्म फेस्टिवल 2026 या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये मराठी मनोरंजन विश्वातील कलाकारांनी अतिशय लक्षवेधी हजेरी लावली होती. या महोत्सवाच्या रेड कार्पेटवर महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री प्राजक्ता माळीने आपली मराठमोळी संस्कृती जपत पारंपरिक नवारी साडी परिधान करून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. तिच्या या अनोख्या आणि धाडसी सौंदर्याचे एका बाजूने कौतुक होत होते, तर दुसऱ्या बाजूने तिच्या या पारंपरिक लुकला ट्रोल देखील केलं गेलं. या संपूर्ण वादावर मराठी चित्रपट सृष्टीतील बोल्ड आणि बिनधास्त अशी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री सई ताम्हणकरने अतिशय स्पष्ट आणि सडेतोड भूमिका मांडली आहे. एखाद्या कलाकाराने आंतरराष्ट्रीय मंचावर स्वतःला कसं सादर करावं यावर नेहमीच उलटसुलट प्रतिक्रिया येत असतात. प्राजक्ता माळी हिच्याबाबत देखील हेच घडलं आहे. तिच्या लुकवर ट्रोल करणाऱ्यांना सई ताम्हणकरने आरसा दाखवला. मुंबई टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत अभिनेत्रीने यावर प्रखर मत मांडलं आहे. या मुलाखतीदरम्यान सईने प्राजक्ताच्या आत्मविश्वासाचे भरभरून कौतुक केलं आहे. एखाद्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील मंचावर स्वतःला आत्मविश्वासाने सादर करणं खरंच सोपं नसतं, परंतु प्राजक्ताने मोठ्या आत्मविश्वासाने, ग्रेसने आणि प्रतिष्ठित ठिकाणी स्वतःला कॅरी करणं हे पाहणं खरंच मराठी माणसासाठी अभिमानाची गोष्ट आहे, असं सईने आवर्जून सांगितलं आहे. सोशल मीडियावरील टीका करणाऱ्या ट्रोलर्सचा समाचार घेत सई पुढे म्हणाले की प्राजक्ताचा मराठमोळा लोक काहींना चांगलाच झोंबला आहे, परंतु सईच्या मते एका अर्थी अत्यंत सकारात्मक गोष्ट घडली आहे. कारण लोकांच्या अशा तीव्र प्रतिक्रियेमुळे प्राजक्ताने स्वतःचं लक्ष वेधून घेण्यात यश मिळवलं आहे. जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट पूर्णपणे वेगळी आणि नाविन्यपूर्ण पद्धतीने करतात आणि त्यावर लोक बोलू लागतात, याचा अर्थ असा होतो तुमची जगाने नोंद ठेवली आहे. कपडे कोणते घालावे, कोणते घालू नये हा प्रत्येकाचा खाजगी आणि वैयक्तिक प्रश्न असतो. त्यात इतरांनी ढवळाढवळ करू नये, असं देखील सई म्हणाली आहे. तर अभिनेत्री प्राजक्ता माळीचा हा लुक तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट्स करून सांगा. व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.